नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आता आपण महाराष्ट्राच्या शॉर्ट नोट्स पाहत आहोत। त्यामध्ये वनसंपत्ती व प्राणी संपत्ती या टॉपिकवरील सर्व शॉर्ट नोट्स पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। चला मग सुरुवात करूया। महाराष्ट्रातील वनांचे प्रमाण हे प्रामुख्याने पूर्व विदर्भ व सह्याद्री व त्याच्या उपरांगा यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। कारण काय तर सह्याद्री पर्वताच्या पूर्व व पश्चिम उतारावर निम्न सदाहरित जंगले वाढतात। पाऊस पडतो भरपूर, त्यामुळं ही जंगले वाढत असतात। मग महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावरील ही वनसंपदा जैवविविधतेने नटलेली आहे। मग जैवविविधता म्हणजे काय तर जैवविविधता म्हणजे एखाद्या प्रदेशात किंवा एका चौरस किलोमीटर क्षेत्रफळात जास्तीत जास्त प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी यांचे अस्तित्व म्हणजे जैवविविधता होय। जगामध्ये अशी जैवविविधता विषुववृत्तीय हवामान प्रदेशात आढळते, जी की आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत आणि तिच्या उपरांगांमध्ये आढळते। महाराष्ट्राचा 18 वर्षात 18 कोटी वृक्ष लागवड केलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रात गेल्या 18 वर्षापासून दरवर्षी आंबा, बोरी, डाळिंब यांची 1 कोटी झाडे लावली, ती 95% वाढलेली आहेत। म्हणजे फक्त 5% झाडं म्हणजे 1 कोटीमधले 5% झाडं वारलेली आहेत। बाकी वारले म्हणजे त्यांची निगा व्यवस्थित न झाल्यामुळे ते करपून वगैरे गेले। त्यापैकी 95% झाडं वाढलेली आहेत। आणि राज्य वन विभाग मुख्यालय आपलं महाराष्ट्राचं नागपूरमध्ये आहे। आता वनाचं वर्गीकरण कसं केलं जातं तर राखीव वने, आपल्या महाराष्ट्रात राखीव वने किती आहेत तर 5170 चौकिमी एवढी आपल्या महाराष्ट्रात राखीव वने आहेत। आणि संरक्षित वने हे पण एक प्रकार आहे। ही संरक्षित वने महाराष्ट्रात किती आहेत तर 6681 चौकिमी। अवर्गीकृत वने 3730 चौकिमी इतके अवर्गीकृत वने आहेत। महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाची स्थापना डिसेंबर 2015 मध्ये झाली, ज्याचं की मुख्यालय नागपूरलाच आहे। नोंदणी वनक्षेत्र सर्वाधिक गडचिरोलीत आहे, ते किती आहे तर 90.4% आहे। आणि नोंदणी वनक्षेत्र सर्वात कमी कुठं आहे तर ते लातूरमध्ये आहे। आपण महाराष्ट्राच्या वनाचं वर्गीकरण झाल्याच्या नंतर ते पण पाहूत की सर्वात जास्त असणारे 5 जिल्हे आणि सर्वात कमी असणारे 5 जिल्हे। मग महाराष्ट्राच्या वनसंपत्तीवर वितरणाचे परिणाम करणारे घटक कुठले आहेत तर ती आहे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राचे हवामान, महाराष्ट्राची मृदा, नदी प्रणाली। या सर्व गोष्टी महाराष्ट्रातील वनसंपत्तीच्या वितरणावर परिणाम टाकत असतात। मग आता आपल्या महाराष्ट्रात किती प्रकारची वने आढळतात तर 6 प्रकारची वने आढळतात। ती कुठली आहेत तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने, उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी किंवा मान्सून सॅव्हाना वने असं म्हटलं जातं। त्याचबरोबर उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने, त्याचबरोबर काटेरी व झुडप वने आणि किनारपट्टीवरली खाजण वने असं म्हटलं जातं। त्यालाच मँग्रोव्ज वने, खाजण वनाला काय म्हणतात तर मँग्रोव्ज वने असं सुद्धा म्हणतात। आता आपण याबद्दल अधिक माहिती घेऊया। उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने हे वार्षिक 200 सेंटीमीटरहून अधिक पाऊस पडणाऱ्या भागामध्ये आढळतात। मग असा भाग कुठं आहे आपल्या महाराष्ट्रात तर तो आहे पश्चिम घाट, सह्याद्रीचा घाटमाथा, गाविलगडच्या टेकड्या, चंद्रपूर, गडचिरोली
या ठिकाणी आहे. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, कोकण आणि पूर्व विदर्भ या ठिकाणी आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित वने सापडतात. मग या वनामध्ये प्रमुख कुठली वृक्ष आढळतात, तर नागचंपा, सिडार, त्यानंतर जांभूळ, पिसा, कावशी, त्यानंतर ओक, बांबू, कोकम, हिरडा, तेलडार ह्या वनस्पती किंवा वृक्ष या वनामध्ये आढळतात. यानंतर उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने. आता ही वने कुठे आढळतात, तर ज्या ठिकाणी वार्षिक पाऊस हा 150 ते 200 सेंटीमीटर होतो या ठिकाणी. मग असा भाग कुठं आहे, तर सह्याद्रीचा पश्चिम. आता आपण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उष्णकटिबंधीय सदाहरित वने पाहिली, पण उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने ही 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडते. मग ती कुठली जागा आहे, तर सह्याद्रीचा पश्चिम व पूर्व उतार. तसेच कोकणातले सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि लोणावळा या जिल्ह्यामध्ये ही वनं आढळतात. या वनाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे डोंगरात कुमरी या स्थलांतरित शेती प्रकार या म्हणजे निम्न सदाहरित वनात केला जातो. वनस्पतीची विविधता, रुंद पाने, सर्वात उंच वने आणि वृक्षाची उंची म्हणजे झाडांची उंची ही 60 ते 65 मीटर एवढी असते. मग याच्यामध्ये कुठले कुठले झाडं येतात, तर किंजाळ, हिरडा, बेहडा, रानफणस, कादव, सिसव, किंडल, बिंबळा, सावर, ऐन, वावळी, जिवंत, नाना, हेदू, गेळा इत्यादी वृक्ष या भागा म्हणजे निम्न सदाहरित वनामध्ये आढळतात. यानंतर उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने. आता उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने हे कोणत्या प्रदेशात आढळतात, तर हे सर्वात जास्त पाऊस असणाऱ्या उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. जास्त पाऊस म्हणजे किती असायला पाहिजे, वार्षिक पाऊस हा 350 ते 400 सेंटीमीटर इतका झाला पाहिजे. मग असे ठिकाण आपल्या महाराष्ट्रात कुठं आहेत, महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, अंबोली, भीमाशंकर, आस्तंबा डोंगर, गाविलगडच्या टेकड्या ह्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो, म्हणून ह्या ठिकाणी ही वने आढळतात, उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने. मग ह्याच्यात प्रमुख कुठले झाडे असतात, तर यात प्रमुख ही झाडे असतात की लाल देवदर, त्यानंतर पारंजांबा, येवती, फळांगा, बामणी, डिंडा, ओवळंबी, कारवी, अंजन, हिरडा, बेहडा, आंबा, जांभूळ, शेंद्री, रानफणस, सुरंगी, पिसा इत्यादी झाडं आपल्याला ह्या उपोष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये लागतात. मग यानंतर या वनांचा आर्थिक महत्त्व काय आहे, तर आर्थिक महत्त्व असं आहे की ही वने औषध तयार करण्यासाठी व तिच्या विक्री व्यवसायासाठी प्रसिद्ध आहेत. या वनामध्ये मध गोळा करणे, मधुमक्षिका पालन करणे ह्या गोष्टी चालल्या जातात. त्यानंतर या प्रकारच्या वनांमध्ये फुला गोळा करून वन औषधी व पेयसुद्धा तयार केली जातात. यानंतर उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी किंवा सॅवाना वने. आता यावर आयोगाने एकदा विचारलं होतं की अल्लापल्लीची वने कुठं आहेत, तर प्राणहिता नदीच्या काठावर आहेरीजवळ ही उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने किंवा मान्सून वने आढळतात आणि याच वनांना प्राणहिताच्या नदीकाठाच्या आहेरीजवळील वनांना अल्लापल्लीचे वने असं म्हणतात. मग आपण लक्षात ठेवायचं, अल्लापल्लीचे वने म्हटलं की वार्षिक 125 ते 200 सेंटीमीटर इतका पाऊस पडणाऱ्या उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वन्यांना म्हणतात. मग ही वने महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळाच्या वनांच्या 30% आहेत, वनाच्या क्षेत्रफळाच्या 30% आहेत. मग ही वने कुठं आढळतात, तर ही वने गडचिरोली जिल्ह्यात म्हणजेच भामरागड, सुरजागड, टिप्परगड, चांदूरगड, नवेगाव तसेच कोल्हापूर, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही वने आढळतात. त्याचबरोबर हरिश्चंद्र बालाघाट,
सातमाळा, महादेव डोंगरांग इथं ही वने आढळतात. मग या प्रमुख झाडं कुठली असतात या वनांमध्ये? तर प्रमुख झाडं असतात सागवान, सिसम, सावर, हळदू, बिजा, कळम, ऐना, शिरशीर, कुसुम, अंजन, अर्जुन, सदडा, खैर, आवळा, बिबळा, येळूर आणि साग या झाडाचा वनातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वसुद्धा आहे. आपल्याला माहिती आहे आपण सागाच्या वस्तू जे की घराचे डोर्स किंवा आपण कुठलं फर्निचर केलं की ते खूप महाग असतं, म्हणजे या वनाचं आर्थिकदृष्ट्या सुद्धा खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर या भागामध्ये डिंक, लाख, मध गोळा करणं, त्याचबरोबर तेंदूची पाने गोळा करणं, मोहाची फुले गोळा करून इत्यादी फुलांचा व्यवसायसुद्धा केला जातो. त्याचबरोबर लाकूड कटाई करून उद्योगासाठी ही महत्त्वाची वने आहेत. एकंदरीतच काय तर ह्या वनांचं आर्थिकदृष्ट्या सुद्धा खूप महत्त्व आहे आणि यांच्या झाडांची उंची 30 ते 40 सेंटीमीटर इतकी असते. यानंतर 5वा प्रकार आहे शुष्क पानझडी वने. वार्षिक 50 ते 100 सेंटीमीटर पाऊस पडणाऱ्या भागामध्ये उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात. ही वने अत्यंत विरळ असतात. आता पाणी कमी असेल तर वनं तर विरळच असणार आणि वृक्षांना काटे असतात. मग पाणी कमी असल्यामुळं काय होतं, वृक्ष काट्याद्वारे आपलं जे काही जास्तीचं पाणी असते ते कमी म्हणजे उत्सर्जन कमी होण्यासाठी काटे तयार करतात. म्हणून ही पाणी कमी असल्यामुळं ही काटेरी वृक्ष असतात. मग अशी ही कुठं भेटतात तर विदर्भ, पूर्व सह्याद्री उतारावर, सातपुडा रांगेत, धुळे, बुलढाणा, अमरावती, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी पाऊस 50 ते 100 सेंटीमीटर होतो या ठिकाणी ही वने आढळतात. आणि राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी ह्या वनाचं प्रमाण 60 ते 62% इतकं आहे. त्याचबरोबर ह्या वनामध्ये कुठले झाडं येतात तर बेल, खैर, बारतोंडी, पळस, लेंडी, चेरी, शेंद्री, बेहडा, टेंभुर्णी, बोर, बाभूळ, बिसल, अंजन इतके झाडं या वनक्षेत्रात येतात. मग याचा काय उपयोग होतो तर याचा उपयोग फक्त इंधन म्हणून होतो. त्याचबरोबर तेंदूची पाने जमा करून विड्या पण तयार केल्या जातात. तसेच या आयुर्वेदिक तेल औषध तयार करून विक्रीसुद्धा केली जाते या वनातील झाडांवर. यानंतर काटेरी वने किंवा शुष्क काटेरी वने असं म्हणतात. ही कुठल्या भागात आढळतात तर यामध्ये 50 सेंटीमीटरपेक्षा वार्षिक पाऊस जिथे कमी पडतो त्या ठिकाणात ही काटेरी वने आढळतात. हे म्हणजेच काय तर आपला जो मध्य महाराष्ट्राचा पट्टा आहे, जसा की मराठवाड्यातील काही जिल्हे, जळगाव, धुळे, अहमदनगरमधील काही जिल्हे, सोलापूर तालुका, त्याचबरोबर सातारा, सांगली यातील काही तालुके, अशा ठिकाणी ही वने आढळतात. त्याचबरोबर यामध्ये हे राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी 17% वनक्षेत्र याचं येतं आणि यामध्ये बाबूळ, बांबू, कोरफड, खैर, सलाई, निवडुंग, निंब, हिरड आणि टकळा इत्यादी वनस्पती येतात. आता खाजणवने म्हणून एक प्रकार आहे जे की किनारपट्टीला आढळतो, त्यालाच काय म्हणतात मँग्रोव्हची वने सुद्धा म्हणतात. यावर आयोगाने एकदा प्रश्न विचारून झाला, मँग्रोव्हची वने कुठल्या ह्याला म्हणतात तर खारफुटी वनांना किंवा खाजण वनांना किंवा कोकण किनारपट्टीच्या वनांना कुठलं नाव दिलं जातं तर ते आहे मँग्रोव्हची वने. याच्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की नारळ, ताड, माड, पोपळी, कादव, चिंपी, तीस, तिवर, काजळी, सुंदरी इत्यादी वनस्पती आढळतात. पर्यावरणाचा समतोल करण्यासाठी किंवा पर्यावरणातील समतोलासाठी कोणत्याही प्रदेशात 30 ते 33% जमीन वनाखाली असणे गरजेचं आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यामुळं आपल्यामध्ये 7 प्रकारची महाराष्ट्रात वनप्रकार आढळतात आणि ते व्यवस्थितरित्या आपण मॅनेज पण करत आहोत. आणि यावर 2006 महाराष्ट्रात वनसंवर्धनासाठी संत तुकाराम वनग्राम योजनासुद्धा
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली होती। त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वाधिक वने हे विदर्भामध्ये आढळतात, ते 55% आहेत. पश्चिम महाराष्ट्रात 40% वने आढळतात, मराठवाड्यात 5% आणि आपण सर्वाधिक आणि सर्वात कमी असा क्रम लावला तर सर्वाधिक गडचिरोली, त्यानंतर चंद्रपूर, ठाणे, पालघर, अमरावती आणि नाशिक असे म्हणजे सर्वात जास्त वन क्षेत्र आढळणारे 5 जिल्हे आहेत. आणि सर्वात कमी म्हटलं तर मुंबई शहर, त्याचबरोबर लातूरमध्ये तर फक्त 6% एवढेच वन आढळतात. त्यानंतर मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि उस्मानाबाद. वनाचा उपयोग काय होत असतो तर साग, खेर, सिसव हे वन इमारतीचं फर्निचर करण्यासाठी उपयोगात येतं, तर कोरफड हे औषध तयार करण्यासाठी येत असतं. त्यानंतर आगकाड्या किंवा आगपेट्यांच्या काड्या बनवण्यासाठी सेलम या वृक्षाचे मृदू लाकूड वापरतात. आता यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सेलमलाच शाल्मी असं सुद्धा म्हणतात, त्यामुळे ह्या दोन्ही नावं आपण या झाडाची लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार येथील रोशा गवतापासून सुगंधी तेल बनवलं जातं. रोशा हे नावाचं गवत आहे आणि ते धुळे आणि नंदुरबारमध्ये भेटतं आणि त्यापासून सुगंधित तेल बनवलं जातं. त्यामुळं हे सुद्धा लक्षात ठेवायचं, कारण यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारून झाला आहे. त्याचबरोबर हिरड्यापासून म्हणजे हिरड्या या वनस्पतीपासून टॉनिक बनवतात, यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बाभूळ, नीम यांच्या लाकडापासून शेतीची अवजारे तयार करतात, त्यालाच सालीचा उपयोग कातडी तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो. आणि महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संवर्धनासाठी शतकोटी वृक्ष लागवड ही सुद्धा एक योजना तयार केली आहे. आता हे आपण पाहिलं वनांचं वर्गीकरण. आयोग यावर कसे प्रश्न विचारतो हे पण मी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये फक्त 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात, एक तर जोड्या लावा आणि दुसरं म्हणजे आता जे मी इम्पॉर्टन्स पॉईंट सांगितले, जसं की कुठल्या लाकडापासून आगपेटीची काडी वापरली जाते किंवा टॉनिकमध्ये कुठलं हे केलं जातं, रोशा गवतापासून सुगंधी तेल बनवलं जातं, या गोष्टीमध्ये महाराष्ट्रानं म्हणजे महाराष्ट्राच्या वनसंपत्तीवर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे वन्य आणि प्राणी जीवन, हे आपला एक महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत जातं. आपण ही प्रत्येक गोष्ट मॅपच्या थ्रू शिकत असल्यामुळं जास्त काळ लक्षात राहतं. आणि हा व्हिडिओ समजत नसेल तर परत एकदा रिवाइंड करून पहा, म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येऊन जाईल. आणि एकदाच्या 2दा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि एकदा टॉपिक वाचला की तुमचा कुठलाही डाऊट राहणार नाही वनसंपत्तीवर आणि प्राणी वन्य जीवांवर. आपल्या महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत. ताडोबा, अंधारी, चंद्रपूर, पेंच, ज्याला की पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान सुद्धा म्हणतात, ते आहे नागपूरला. त्यानंतर नवेगाव बांध हा आहे गोंदियाला. संजय गांधी मुंबई उपनगर किंवा बोरिवली व ठाणेमध्ये आहे. गुगामल मेळघाट अमरावतीमध्ये आहे. चांदोली शिराळा जिल्हा सांगलीमध्ये आहे. पण चांदोली हे राष्ट्रीय उद्यान 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे. म्हणजेच कोणते कोणते आहेत ते 4 जिल्हे तर सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी. यानंतर ही झाली राष्ट्रीय उद्याने. यानंतर अभयारण्य. राज्यामध्ये 6 विभागामध्ये प्रामुख्याने अभयारण्य 58 आहेत. त्यापैकी 49 वन्यजीव व 6 संरक्षित क्षेत्र आहेत. अभयारण्याचं नाव आणि जिल्हा: कर्नाळा रायगड, तानसा ठाणे, फणसवाड रायगड, तुंगारेश्वर पालघर, देऊळगाव रेहकुरी. हे रेहकुरीचं जे अभयारण्य आहे ते काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. ते कर्जत तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात आहे. माळढोक पक्षी अभयारण्य आहे जे अहमदनगर व सोलापूर या 2 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. एडशी रामलिंग घाट हा उस्मानाबादमध्ये 1997ला उभारलेला आहे.
त्यानंतर जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे, ते छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यांमध्ये आहे. गौताळा ऑटरमाट घाट हा छत्रपती संभाजीनगर व जळगाव या 2 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. त्यानंतर किनवट यवतमाळ नांदेडमध्ये आहे. पेनगंगा यवतमाळ नांदेडमध्ये आहे. टिपेश्वर यवतमाळ नांदेड. नरनाळा अकोला या जिल्ह्यात आहे. त्यानंतर नागझिरा गोंदियामध्ये आहे. मायनी पक्षी अभयारण्य हे साताऱ्यामध्ये आहे. त्याचबरोबर भीमाशंकर जे की शेकरूखारीसाठी प्रसिद्ध आहे ते पुणे जिल्ह्यात आहे. आणि संगमेश्वर जे हरिणांसाठी प्रसिद्ध आहे ते सांगलीमध्ये आहे. मयुरेश्वर पुण्यामध्ये. कोयना सातारा. दाजीपूर राधानगरी रानगव्यासाठी प्रसिद्ध आहे जे की कोल्हापूरमध्ये आहे. नायगाव हे मोरांसाठी प्रसिद्ध अभयारण्य बीड जिल्ह्यात आहे. यावल जळगाव. मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प ढाकणा कोलझाक यांच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ते अमरावती जिल्ह्यात आहे. नादूर माधमेश्वर हे पक्षी अभयारण्य आहे जे नाशिक जिल्ह्यात आहे. चबराळा गडचिरोली. अनेर धरण धुळे. कळसुबाई हरिश्चंद्र अहमदनगर. काटेपूर्णा अकोला वाशिम. अंधारी चंद्रपूर. कंजाळा आणि सोहळ जे की काळविटांसाठी प्रसिद्ध आहे ते अकोल्यामध्ये आहे. सागरेश्वर हे महाराष्ट्रातील पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे आणि नादूर माधमेश्वरला महाराष्ट्राचं भरतपूर असं म्हणतात. त्याला जानेवारी 2020 रामसर साईट म्हणून सुद्धा दर्जा भेटलेला आहे. या वन्यजीव आणि प्राणी संपत्तीमध्ये जेवढं काही महत्त्वाचं होतं ते आपण आतापर्यंत अभ्यासलेलं आहे. आता हे 2 मॅप जे की तुम्ही माइंड मॅप म्हणून किंवा तुम्हाला जास्त काळ लक्षात राहण्यासाठी म्हणून मी अवेलेबल करून दिलेत, ते तुम्ही जास्तीत जास्त वेळा पहा किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन आपल्याजवळ ठेवा. म्हणजे जास्तीत जास्त रिपीट केलं तर ते तुम्हाला जास्त काळ लक्षात राहतील. यामध्ये सर्व जेवढे काही अभयारण्य आहेत ते मॅप थ्रू दाखवलेले आहेत. जसं की विदर्भातील बोर, नवीन बोर, घोडझरी, कान्हागाव, अंधारी, चपराळा, भामरागड. त्याचबरोबर नाशिक विभागातील नादूर माधमेश्वर, गौतमआट्रामा, यावल, अनेर. त्याचबरोबर कोकणातील तानसा, तुंगारेश्वर, ठाणेखाडी, फ्लेमिंगो अभयारण्य, कर्नाळा, फणसवाड, कोयना, राधानगरी, मालवण. त्यानंतर अभयारण्य या मॅपमध्ये आहेत. जर तुम्हाला हा मॅप दररोजच्या दररोज रीड केला तर ते तुम्हाला जास्त काळ लक्षात राहतील. जास्तीत जास्त यावर प्रश्न हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे अशा जोड्या लावा येतात. अन्यथा याचं स्थापना वर्ष तर मी ते सगळं दिलेलं आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांना शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका.